त्याच्याबरोबर सोबतीला बॅटर जो जिंकेल जम्बो संघासोबत क्वार्टर फायनल संडेला सकाळी 11 वाजता खेळेल याची पण नोंद घ्या. त्यामुळे जो जिंकेल तो संडेला येईल. आणि पॉवर प्लेची ओव्हर अजित निकम सर पवन चक्की स्टाईलने अगदी फिलिप्स फॅनची ॲड. पहिल्याच बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. पहिल्या मॅचमध्ये रोहन साळुंकेने एक चांगली बॅटिंग केली. विराने एक चांगली कामगिरी केली. सॅम्युअल कोम्बिन बॉलिंग साठी. या बॉलवर हल्ला बॉल केला गेला समोर स्टँड अँड डिलिव्हर. क्या बात है, परफेक्ट टाइमिंग. अक्षय, क्या बात है. सॅम्युअल कोम्बिन विथ द स्पिन काय टायमिंग केला गेला अक्षयने आणि तलवार फिरवली. बात है, परफेक्ट टाइमिंग. गरम वडापाव खाऊन आलाय आणि बॅटिंग ही अगदी तिखट करतोय. चांगली कामगिरी इकडे. बट ही मॅच फाईट होणार आहे. समोर देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. सॅम्युअल तिकडे आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय. रन सिंगलने पुढे जाईल. षटकार तर आलाय पहिल्या मॅच मध्ये आणि सर्व मॅचेस मध्ये आजकाल कामगिरी करताना पाहिली गेली. काल चिरागने देखील एक टायमिंगला 6 लगावला जम्बो संघासाठी. रुपेशजी दरेकर आपलं पण स्वागत आहे. मुंबई पोलीस PSI म्हणून देखील कार्यरत करतात. आणि आज माहीम या परिसरात आलं तर मुंबई पोलिसांची एक वेगळीच कॉलनी आहे. त्यामुळे ह्या कॉलनीमध्ये क्रिकेट खेळायचे तर सर्व आपले मित्र काही असे अनेक प्लेयर्स आहेत ते पण पोलीस खात्यामध्ये कार्यरत करतात. आणि असे सगळे आमचे क्रिकेट प्रेमी. पोलिससाठी सॅम्युअल स्ट्राईक एंडला नितेश. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे थोडी मिसफील्ड आणि 2 रन. जयेश तिकडे होते आणि 2 रनने स्कोर पुढे जाईल. 11 रन झालेत. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अगदी नितेशचा बॅटचा फ्लो आहे जो फिरवायची पद्धत आहे म्हणजे चुकून जर कोण मध्ये आला समोर हॉस्पिटल पण आहे. त्यामुळे एक वेगळी पद्धत आहे त्याची बॅट फिरवण्याची आणि पॉवर आहे. बॉलिंगसाठी पुण्याच्या सॅम्युअल स्ट्राईक एंडला नितेश. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगली कॅच तिकडे कलेक्ट केली गेली. नाराज आहेत होते जयेश आणि चांगली कॅच. एक चांगली फिल्डर आहे जयेश. घरात फिल्डिंग त्याची पाहण्यासारखी नेहमीच राहिली आहे. पण आता खूप चांगली कॅच कलेक्ट केली गेली आणि त्यानंतर नाराजी व्यक्त केली. कुठेतरी या अगोदरचा बॉल पकडायचा होता बट होतं. क्रिकेट आहे, या गोष्टी होत राहत असतात त्यामुळे त्या एक्सेप्ट कराव्या लागतात. आणि 12 धावांचा आतापर्यंत धावफलक. पहिली विकेट गेली आहे. बारा धावा झाले धावफलकावरती. शेवटचा आणि 1 टू गो.
इकडे बी शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हेनॉय कुमार तिकडे आहेत बघा. हेनॉय कुमार पहिल्या मॅचला नव्हते, पण आता ऑफिस संपून माहीमचा महाराजा खेळण्यासाठी जावं लागेल. एक मानाची क्रीडा स्पर्धा आहे, म्हणजे गेले कित्येक वर्ष कित्येक मुंबईकर म्हणजे ही क्रीडा स्पर्धेची वाट पाहत असतात की समोर सिक्स. काही जणांना बॉक्स आवडत नाही, बट काही जणांना फक्त समोर सिक्स आणि अंडर ओपनचं क्रिकेट आवडतं. त्यातली एक क्रीडा स्पर्धा गेली 15 वर्ष आज माहीमचा महाराज चषकाचं आयोजन पाहिलं गेलं आहे. कॅप्टनच्या बॉलने क्रीडा स्पर्धा आणि अगदी प्रॉपर 1 to 4चं पण क्रिकेट आहे. समोर सिक्स पण आहे. मुंबईत खेळणं सोपं नाही आहे. स्पिन विकेट, त्यात तुम्हाला स्पिनरच्या अगेन्स्ट खेळायचे. एक मोठी खेळपट्टी, मातीची खेळपट्टी. बॉलिंगसाठी आनंद लोके. दुसरी ओव्हर घेऊन आनंद येतात. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय, ज्याने एक सिक्स लगावलाय. माहीम म्हटलं तर कवटी बॉलचं क्रिकेट देखील, प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट देखील या परिसरात खूप वेगळा क्रेज आहे. डबल टेनिस, त्यानंतर रब्बर बॉल. मुंबईकर कुठल्याही सिच्युएशनमध्ये क्रिकेट खेळू शकतात. भले किती पाऊस असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, बट क्रिकेट होणार. लॉकडाऊन असू दे, क्रिकेट चालू होतं. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल. पॅटची हलकीशी एज घेतली गेली आणि थांबवलं तिकडे. बॉलिंगसाठी आनंद. या बॉलवर विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आनंदने पिचिंग चांगली ठेवली गेली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर गीतेश. विथ द स्पिन आनंदने पकड आणि खूप चांगला बॉल स्पिन केला तिकडे. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत आनंदने. शेवटच्या बॉलवर चुकी झाली आणि शेवटच्या बॉलवर हल्ला बोल. गीतेश ऑन फायर. फायर नाही, वाइल्ड फायर है. 6 रन के लिए बेहतरीन स्ट्रोक गीतेश तांबे. तांबेचे पण मित्र परिवार तिकडे अगदी मॅच बघण्यासाठी आले. तांबेने केले 6 रन. प्रॉपर टायमिंग केलं गेलं विथ द स्पिन आणि हल्ला बोल. पहिल्या 2 ओव्हर संपल्या, स्कोर झालाय 22. रन झाले आतापर्यंत 22. एक विकेट गेली आहे आणि बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे बाबू येत आहेत. मीरा भाईंदरचा अजून एक अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू, त्याला पण एक चांगली स्पेल इकडे टाकणं गरजेचं आहे. बघा माहीम संघ पण मॅच मध्ये आहे, कारण की स्टार्ट त्यांनी पण चांगली केली आहे. रवी 11 माहीम बॅकर. बॉलिंगसाठी यतिराज देवरुखे. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर, वाईट बॉल. या बॉलवर देखील विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन तिकडे आहेत. सिंगल रन.
24. 24 धावा झाले धावफलकावरती. स्टार्ट चांगलं केलं गेले रवी इलेव्हन माहीम पॅकर माहीम त्यांच्या विरुद्ध प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर विथ द स्पिन बॅकफुटला आले अगदी 1-1 रन. इकडे पुन्हा एकदा 20 मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे बॉल निघून जाईल. 4 रनची ट्राय जरूर केला बट बॉल निघून जाईल 4 रनसाठी. अक्षय (29) 29 रन झालेत आणि मॅच मध्ये आता रवी इलेव्हन माहीम पॅकर संघ देखील आज मॅच सोडणार नाहीये. चांगली मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. माहीम इज अ बेस्ट. या बॉलवर देखील इकडे पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि 30 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फिल्डर आहेत तिकडे ओमकार. क्रुशल मॅच पण माहीम पॅकरची मॅच या ग्राउंडवर असताना एक वेगळा माहोल आहे आणि म्हणजे आता खरं वाटतं की माहीम मध्ये आलोय. आवाज शिट्या टाळ्या आणि आज माहीम पॅकरची मॅच आहे. रवी इलेव्हन माहीम पॅकर आज संघ. आज सर्व बंदोबस्त आहे इकडे आणि आमचे मुंबई पोलीस देखील मॅचचा आनंद घेतात. सर्व मॅच बघितली पाहिजे खेळली पाहिजे. 31 31 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर पण हल्ला बॉल केला गेला विथ द स्पिन. गीतेश क्या बात है. कड़क सड़क पे कड़क पे धड़क. गीतेश बेहतरीन बैटिंग यहां पर गीतेश के द्वारा. गीतेश ने थोड़ा पहले मैच रीड केला. बॉल केला गेला विथ द स्पिन. गीतेश इलाका भी हमारा और धमाका भी हमारा है. पण सेकंड इनिंग मध्ये तशी पाहायला मिळेल. समोर पण एक बलाढ्य संघ आहे. त्यांनी पण कित्येक वेळा या क्रीडा स्पर्धेची फायनल गाठली आहे. असं प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर. या बॉलवर पण गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे ओमकार. कॅच पकडली गेली आहे. गीतेशची खेळी संपुष्टामध्ये येते. (37) 37 रन झाले धावफलकावरती. 2 विकेट गेलेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर नॉस्टॅकेंडला हॅरी आणि बॉलिंगसाठी आनंद लोके. चौथी ओव्हर घेऊन पुन्हा एकदा आनंद लोके येत आहेत. मॅच मध्ये कोटी 37 रन्स झालेत. फक्त फिनिशिंग टचची गरज आहे बट आनंद लोके पण कमबॅक करू शकतात. बघा या 2 ओव्हरवर खूप मॅच डिपेंड आहे. या 2 ओव्हर जर सेफ आले तर प्रतिम इलेव्हन जर प्रतिम इलेव्हनने अप्रतिम कामगिरी केली तर मॅच मध्ये येऊ शकतात. बॉलरला आता थोडी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. क्रुशल मॅच.
मॅच अगदी क्रुशल होताना पाहायला मिळतेय. न्यू बॅटर 38 38 रन झाले. 3 विकेट गेले आहेत. न्यू बॅटर लेफ्टी सिद्धेश. सिद्धेशच्या सोबतीला हॅरी आणि आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. बघा स्कोर झालाय फक्त त्याला मॅचला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. टीम रवी 11 माहीम पॅकर माहीम. इकडे पण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. यतिराज तिकडे आहेत. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल प्रतिम 11 रॉयल चेंबूर. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि 40 धावा कंप्लीट झाल्या गेल्या टीम इकडे रवी 11 माहीम पॅकर माहीमच्या. चाळीस धावा तर झाले धावफलकावरती. पुन्हा एकदा आनंद. स्ट्राईक एंडला बॅटर लेफ्टी सिद्धेश. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इकडे पण शेवटून खेळायचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मात्र तिकडे 42 42 धावा झाले धावफलकावरती. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक. कुठले 8 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 साठी. आजचा दुसरा दिवस. काल जॉर्ज 11 स्टार कल्याणचा संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर जम्बो संघ क्वालिफाय झालाय. चुना भट्टीचा आता तिसरा संघ कोण होईल. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आनंदची लाईन लेग पूर्णपणे चुकतीये. यानंतर अधिरा सत्यविनायक कामोटे आणि त्यांच्या विरुद्ध दत्त 11 सायन. आपण टॉस साठी इनिंग ब्रेक्स मध्ये तयार राहा. अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध दत्त 11 सायन. इस बार अच्छी गेंद यहां पर. सिंगल के साथ स्कोर कार्ड फिर से आगे बढ़ता हुआ 44. या बॉलवर थांबून ठेवलं गेलंय. चांगला बॉल इकडे आनंदच्या माध्यमातून बॉल अगदी नॅचरली आतमध्ये आणला आणि बॅटरला बीट केला गेला. गुड बॉलिंग. आणि इकडे बॉल खूप चांगला बॉल टाकला गेला आनंदच्या माध्यमातून आणि वाईट जज करण्याच्या नादामध्ये मात्र इथे बॅटरला बाहेर जावं लागलं आणि एक चांगली पिचिंग. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली आनंदने. बॅटर आउट. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 44 चौबल 4. 4 ओव्हर 44 4 विकेट. आमचे माईमचे पण एक करण पाटील आहेत. त्यांचं पण स्वागत आहे. एक चांगलं युट्यूब चॅनल त्यांचं पण आहे आणि आज तेही देखील इकडे आले. त्यांच्या पण चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि 44 टायमिंग पण झाला 8:44.
या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि बाहेर जावं लागेल बॅटर. नॉन स्ट्राईक एंडला अभय ज्याने लास्ट मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडला इकडे पण समोर खेळले गेलेत आणि 6 रनसाठी परफेक्ट टायमिंग करत असताना आणि तब्बल 50 धावा कंप्लीट होत आहे. टीम रवी 11 माहीम पॅकर माहीम समोर खेळले गेले बॉल त्यावर हल्ला बॉल केलाय. अफलातून बॅटिंग इकडे हॅरी. इकडे पण समोर खेळले गेलेत आणि स्ट्रोक हॅरी इकडे हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट हॅरीने त्याचं काम करून गेलाय. इकडे पण ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस साठी आम्ही विनंती करेल. अधीरा सत्यविनायक कामोटे त्यांच्या विरुद्ध दत्ता 11 सायन. चला टॉस साठी या. दत्ता 11 सायन आणि अधीरा सत्यविनायक कामोटे कॅप्टन लवकर टॉस साठी या. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करत आहोत. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या मित्रांनो लवकर. बरोबर ना. 54 झालाय. 55 चा टार्गेट आहे. टॉस साठी या. और राजन यहाँ पर अच्छा हेयर स्टाइल करते हुए राजन प्रजापति और उनके साथ अधीरा सत्यविनायक कामोटे, उनके बनाम टीम दत्ता 11 सायन. सायन कॅप्टन आपण थोडं लवकर आहे धावत या मित्रांनो. आणि आमचे मित्र साई वेळात वेळ काढून इकडे आलेत.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. टार्गेट आहे 55चं. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, थांबवलं गेलं तिकडे. गुड बॉल. आणि या बॉलवर देखील बॅटरला बाहेर जावं लागेल. रोहन साळुंकेची खेळी संपुष्टामध्ये येते. स्वागत आहे पुन्हा एकदा. प्रतिम इलेव्हनने पण चांगली स्टार्ट केली आहे. करण पाटीलने पण एक चांगली स्टार्ट केली आहे. या बॉलवर बॅक टू बॅक आणि इकडे दूसरा सिक्स. अपना टाइम आएगा, सबका टाइम आएगा. और करण पाटिल के बल्ले से यहाँ पर बेहतरीन सिक्स. करणसाठी पण हे ग्राउंड तेवढंच लकी राहिले. खूप चांगली बॅटिंग पाहण्यासारखी करणची पण राहिली आहे ग्राउंड वरती. आणि पहिल्या ओव्हरमध्ये अगदी स्कोर झालाय आतापर्यंत 15 धावा झाल्यात. एक हाय व्होल्टेज मॅच इकडे आपल्याला पाहायला मिळते. रवी इलेव्हन माहीम पॅकर त्यांच्या विरुद्ध प्रतिम इलेव्हन माहीम. आज संघ प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध रवी इलेव्हन माहीम पॅकर माहीम. 26 बॉल मध्ये अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 40 धावांची गरज आहे. या ग्राउंडचा इतिहासच आहे. बॉल टू बॉलच्या पण मॅचेस आणि 55, 50, 25 होताना पाहायला मिळालं. क्रुशल मॅचेस देखील इकडे फिरताना पाहिल्या गेल्या आहेत. करण पाटील चांगली इनिंग बिल्डअप करावे लागेल. एक चांगले खेळाडू आहेत. इकडे सिंगल रन सेन्सिबल बॅटिंग करणला माहिती आहे की आता आपण मॅच मध्ये आहोत. अजून 1-2 सिक्स आपल्याला मारायचे आहेत, पण ते आपण अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे सेन्सिबल इनिंग खेळणं खूप गरजेचं. स्ट्राईक एंडला अतुल भोईर, ग्रामीण क्रिकेट कल्याण डोंबिवलीचं खूप चांगलं खेळ अतुल भोईर यांनी. खूप चांगले बॅटर आहेत. त्या परिसरात ग्रामीण मधील एक नामवंत खेळाडू आहेत अतुल भोईर. आणि इकडे अतुलला पण बाहेर जावं लागेल धावचीच्या रूपामध्ये. बॅटर आउट.
न्यू बॅटर हॅनॉय कुमार येतात बघा. हॅनॉयला बरोबर जबाबदारीने इकडे बॅटिंग करणं गरजेचं आणि हॅनॉयकडे पण क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट तोही खेळलाय. सिंगल डबलची बॅटिंग 16 रन झालेत 24 बॉलमध्ये. 39 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी अमित घारगे. माहीमचा लाडू फेमस आहे. जेवढा दिवाळीत लाडू फेमस नाही तेवढा हा अमित घारगे. त्याचा सामना करतील ते हॅनॉय. 24 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम प्रतिम 11 माहीम. पहिलाच बॉल इकडे लेगसिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हॅनॉय तिकडे अगदी इझिली रन कंप्लीट करतात. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे डायरेक्ट हिट नितेशचा सेलिब्रेशन. बॅटर आउट. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हॅनॉय तिकडे डायरेक्ट हिट लागला आणि तिकडे हॅनॉयला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नितेशने परफेक्ट हिट लगावला. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हॅनॉय तिकडे अगदी इझी. न्यू बॅटर आनंद लोके येत आहेत. 18 धावा तर झाले धावफलक बघा. स्कोर झालाय बट विकेट गेले टीम प्रतिम 11 रॉयल चेंबूर. त्यामुळे इकडे विकेट टिकून खेळावं लागेल आनंदला. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. अमितला थोडं कंट्रोल करावं लागेल. 20 धावा झाले धावफलकावरती. मॅच जिंकायचे दोन्ही टीमला मात्र प्रयत्न करायचे. सुपर 8 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल यासाठी फाईट मॅच आहे. क्रुशल मॅच. बॉलिंगसाठी अमित, स्ट्राईक एंडला बॅटर आनंद लोके. इकडे पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आनंदने अगदी सिंगल रन. दोन बॉल. इकडे पण फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगलं स्ट्रोक तिकडे करणचा. आनंद आणि करणची पार्टनरशिप बिल्डअप झाली तर मॅच बनवू शकते. आणि थोडीफार मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स तेवढीच आहे बट इकडे विकेट गेल्यात त्यामुळे प्रतिम संघ थोडासा बॅकफुटलाय. पार्टनरशिपची गरज आहे मॅच बनवण्यासाठी. आता बॉलिंग डिपार्टमेंटचं काम पण खूप महत्वाचं आहे. रवी लन माहीम पॅकर माहीमचं. एक मिनिट. या बॉल देखील फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला कारण तिकडे सिंगलचा कॉल दिलाय आणि फिल्डर तिकडे पोहोचले बट एकच रन तिकडे मिळेल. मॅच अजूनही आता फाईट चालू आहे. 24 शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे ओव्हरचा. 19 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे.
18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. प्रतिम इलेव्हन माहीम जिंकेल की टीम रवी इलेव्हन माहीम पॅकर माहीम. क्रुशल मॅच. आनंद लोके आणि करणची एक जोडी मैदानामध्ये बॅटिंग करते. बॉलिंगसाठी गीतेशला आमंत्रित केलं गेलं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते रवी इलेव्हन माहीम पॅकर माहीम, कारण की गीतेशने पहिल्या मॅचमध्ये ओव्हर टाकली नव्हती आणि ह्या मॅचमध्ये अठरा बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल. प्रेशर जरूर असणार आहे. मॅच तेवढीच हाय व्होल्टेज आहे. तिन्ही बॉलरने आमचे स्कोरर आमचे मित्र मनीष आमच्यापर्यंत कळवतात की तिन्ही बॉलरने पहिल्या बॉलला एक्स्ट्रा टाकलाय. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा गीतेश. स्ट्राईक एंडला आनंद. इकडे बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला कारण थोडे डेंजर झोनला होते. रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. एक रन पण तेवढाच महत्वाचा आहे. टीम प्रतिम इलेव्हन माहीम आज माहीम पॅकर समोर खेळत असताना प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध रवी इलेव्हन माहीम पॅकर माहीम. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे सिंगल मिळेल. इकडे पण पुण्याचा फ्लिक करायचा प्रयत्न केला गेला आनंदने. तिकडे एक डबलचा कॉल दिला करणने. करण डेंजर झोनला आणि तिकडे करण पाटीलचा रनआउट. टर्निंग पॉइंट होऊ शकतो का? सेलिब्रेशन. बॅटर आउट. कॉल तर दिला होता, रन तर होता, बट तिकडे थ्रो केला आणि करण पाटीलला मैदानाच्या बाहेर जावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. फ्लिकरचा प्रयत्न केला गेला आनंदने. तिकडे एक डबल वाटते वानखेडे स्टेडियमला मॅच बघतोय. अगदी टाळ्या शिट्या आणि वेगळा माहोल या ग्राउंड वरती नेहमीच राहिलाय. पंधरा बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 4 विकेट गेलेत आणि न्यू बॅटर जयेश घरी स्ट्राईक एंडला. एक विकेट आली आहे बघा. कुठे ना कुठे रनआउट पण खूप मॅटर करतात. 29 धावा झाले धाव फलकावरती. 4 विकेट गेलेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर आनंद लोकेश, स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला जयेश घरात. क्रुशल मॅच आहे. स्ट्राईक एंडला आनंदला पण माहिती आहे की सिंगल डबलने पण आपण मॅच मध्ये येऊ शकतो. फक्त पेशन्स, संयम खूप महत्वाचा आहे या इनिंगला. स्ट्राईक एंडला आनंद. प्रतिम इलेव्हन रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध रवी इलेव्हन माहीम पॅकर माहीम.
या बॉल देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला तिकडे चांगली फेकी केली गेली बट सिंगल रन 30 धावा झाले धावफलकावरती. चौदा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. प्रतिमिल रॉयल चेंबूर स्ट्राईक एंडला जयेश घरत येत आहेत. इकडे थोडी मिसफील्ड पाहिली गेली आहे बट हरकत नाहीये. याचं नाव प्रेशर आहे. अमित घारगेवर पण थोडं प्रेशर आहे. प्रेशर पाहिजे, प्रेशर शिवाय क्रिकेट नाहीये आणि क्रिकेट शिवाय प्रेशर नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा अंडर प्रेशर खेळता तेव्हा वेगळीच एक ऊर्जा असते. स्ट्राईक एंडला आनंद गीतेशने चांगला स्पीड टाकला आतापर्यंत टीमसाठी एक इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. इकडे पण कव्हरला अगदी हलक्याताने थोडी मिसफील्ड पाहिली गेली तिकडे बट सिंगल रन आणि गुड बॉलिंग गीतेश चांगली इकॉनॉमी बॉलिंग केली. स्कोर थोडा थांबवून ठेवला गेला आणि ज्यासाठी गीतेशला इकडे आमंत्रित केलं होतं तो चांगला स्पेल टाकला गीतेशने. गीतेश तांबे गोल्ड बोल्ड. आता 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 12 बॉल 23. बॉलिंगसाठी अमित. मॅच क्रुशल स्ट्राईक एंडला आनंद. 12 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. ऐतिहासिक क्रीडा स्पर्धा ज्या क्रीडा स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. अंडरआर्म ओपनचं एक वेगळं फॉर्मॅट. समोर 6 आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल तिकडे ड्राईव्हला केलं चांगलं एक आनंद आणि रन सिंगलने इकडे खातं ओपन करतील या ओव्हरचं. 33. स्ट्राईक एंडला जयेश घरात आणि इकडे थांबून ठेवलं गेलंय. मिसफील्ड थोडी. सिंगल रन तिकडे मिळेल. आता मॅच मध्ये अजूनही 10 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. इकडे पुन्हा एकदा सिंगल रन. क्रुशल मॅच आहे. एक रन करून चालणार नाही. बघा कुठल्या ओव्हर मध्ये मॅच फिरेल. या बॉलवर वाईड बॉल करून चालणार नाहीये. स्टंप टू स्टंप बॉलिंग खूप महत्वाची आहे. बघा रवी 11 माहीम पॅकर माहीम संघ जर मॅच मधून बॅकफुटला जाऊ शकतो तर एक्स्ट्रा रन्स खूप टाकलेत आतापर्यंत. 2 6 आले जरूर बट गीतेशने चांगलं कमबॅक केलं होतं बट त्यानंतर एक्स्ट्रा रन्स तुम्हाला टाकून चालणार नाहीयेत. 9 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता.
36 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल. पुन्हा एकदा मॅच मात्र क्लोज होताना पाहायला मिळते. आता 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 9 दुने 18. बघा मॅच अगदी दोन्ही टीमकडे तेवढीच चालू आहे. बॅलन्स. माहीमचा महाराज चषकाचा दुसरा दिवस आणि याची तिसरी मॅच तुमच्या समोर. वाईट बॉल पुन्हा एकदा. बॉलिंगसाठी अमित. मॅच अगदी क्रुशल आहे. 9 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू 17 धावा आणि दोन्ही टीमला खतरा आहे. इकडे चांगला बॉल जज केला. खूप चांगला जज केला इथे जयेश घरातने आणि अमितच्या माध्यमातून इकडे चुकी होतीये. नऊ बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. अमितने थोडे एक्स्ट्रा रन्स टाकले मॅच मधून बाहेर जाताना पाहायला मिळतात. टीम रवी विलन माहीम पॅकर माहीम या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे कंप्लीट केली गेली आहे आणि 40 धावा झाल्या धावफलकावरती. 8 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. आनंद लोकेने एक चांगली इनिंग केली आहे. सिंगलने मॅच आतापर्यंत इकडे ऑन ठेवली आहे. त्यात एक्स्ट्रा रन्स आलेत. या बॉल देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. आता सिंगल रन. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सात बॉल मध्ये 14 रनची गरज. एक महत्वाचा बॉल मी त्यांचा सामना करतील जयेश घरात. या बॉलवर चान्स घेतला गेला. जयेश घरातच्या बॅट मधून हवाई आणला. 6 रनसाठी परफेक्ट टायमिंग केलं इथे जयेश घरातने आणि पालघर ते माहीम आज विनाकारण आलो नाहीये. परफेक्ट टाइम जयेश घरातच्या बॅट मधून हल्ला बॉल आणि 6 बॉल मध्ये आता मॅचला जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे. अर्नाळा पालघर विरार त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि आज बॅक टू बॅक या मॅच मध्ये थोडे नाराज होते. मिसफील्ड झाली. त्यानंतर कुठेतरी पहिल्या मॅच मध्ये पण आउट लवकर झाले होते. पण जयेश घरातने आता एक चांगलं
आणि मॅचला जिंकण्याकरिता आता 6 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला आनंद, बॉलिंगसाठी आपण पाहता बॉलर संजय. अजूनही मॅच दोन्ही टीमकडे तेवढीच आहे बघा. या ग्राउंडवर बॉल टू बॉल पण मॅचेस नेहमीच फिरताना पाहिल्या गेल्या, त्यामुळे 6 बॉलमध्ये 8 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आनंद, बॉलिंगसाठी आपण पाहता बॉलर संजय. एक महत्वपूर्ण अशी मॅच. 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे सिंगल रन मिळेल. पाच बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. मॅचला जिंकण्याकरिता स्ट्राईक एंडला जयेश घरात. या बॉलवर देखील जयेशने पुन्हा एकदा जयेश घरात 6 मारलाय परत. नाव आहे जयेश घरात. वेल बॅटिंग आणि खूप चांगली बॅटिंग इकडे जयेश घरातची. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. टीम प्रतिम 11 रॉयल चेंबूर सुपर 8 मध्ये जाणार हा तिसरा संघ ठरेल आजच्या दिवसातून. खूप चांगली कामगिरी केली आनंद लोके, जयेश, करण पाटील. या बॉलवर देखील आणि इकडे विनिंग स्ट्रोक जयेश घरातच्या बॅटमधून एक अफलातून बॅटिंग. वेल प्लेड जयेश घरात. अभिनंदन टीम प्रतिम 11 रॉयल चेंबूर. आणि हेमंतजी पण अगदी इकडे स्माइल करतात. बट वेल प्लेड हार्ड लक टीम रविलन माहीम पॅकर. एक्स्ट्रा रन्स कुठेतरी मॅटर करतील आणि एक्स्ट्रा रन्समुळे टीम रविलन माहीम पॅकर संघ या मॅच मधून बॅकफुटला गेलाय. आणि प्लेयर ऑफ द मॅच आनंद लोके. ज्या आनंद लोकेने स्टार्ट टू एंड बॅटिंग खूप चांगली केली आणि बॉलिंगने पण 2 विकेट घेतले. सिंगल डबलची बॅटिंग करत असताना आनंद लोके यायचे प्लेयर ऑफ द मॅच साठी. एक चांगली बॉलिंग, 2 विकेट पण आपल्या टीमसाठी मिळवले आणि सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची होती. एका साइडला विकेट जात होते. बट आनंद बोलतोय मी जयेश मुळे मॅच आज जयेश आपण यायचे. जयेशने पण एक चांगला टचअप दिला. वेल प्लेड जयेश आणि आनंद. अगदी दोघांनी मिळून मॅन ऑफ द मॅच स्वीकारा, कारण की खूप चांगली कामगिरी केली दोघांनी मिळून. अफलातून कामगिरी. करण पाटीलने पण एक चांगला स्टार्ट दिला, बट आनंद आणि जयेशने आणि पराभूत संघाला देखील इकडे टोटल स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक वाउचर आहे आणि जयेश आणि आनंदची एक अफलातून कामगिरी. आणि वेल प्लेड जयेश, आनंद आणि करण खूप चांगली कामगिरी केली. 55 चं एक मोठं टार्गेट होतं. हार्ड लक टीम रविलन माहीम पॅकर माहीम.
SP स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट आहे